परफेक्ट माणूस शरद पवार आहे। रावजी समाजाचं वाटोळं या महाराष्ट्रामध्ये कोणी करत असेल तर तो परफेक्ट माणूस शरद पवार आहे। हे त्यांना माहित आहे लोकांना, जेवढ्या कोणाला सुद्धा कळतंय की हे वाटोळं करणारा माणूस आहे, तो काय गडबड करू शकतो, मतासाठी कुठल्या खालच्या देवाला जाऊ शकतो, हे या महाराष्ट्रातल्या लोकांना माहित आहे। ज्या घोषणा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव दिल्याच्या बाबतीमध्ये दिल्या गेले, त्याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे। कोण आहे तो का शरद पवारांची चौकशी केली पाहिजे, त्यांच्या सर्व घोषणा का दिल्या, त्यांच्या बाजूने घोषणा केल्या, त्या लोकांची चौकशी केली पाहिजे। कारण त्या लोकांना हा औरंगजेबाचा अवशेष या व्यक्तीमध्ये दिसतोय आणि त्यामुळे हे आम्ही पकडून घेणार नाही। पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं नाव दिलंय नगर जिल्ह्याला, राजे उपाधी नायकांचं भव्य दिव्य स्मारक पवारांना देऊन टाकलाय। मला वाटतं तो मित्र मागतं का काही कुणाच कमिटी लोकांच्या हातामध्ये, अरे कधी विचार नाही या माणसाचा, कधी काही लोकांना दिलं नाही। राजकारणामध्ये भांडण लावल्याशिवाय कधी आमदार निवडून आला नाही, जातीमध्ये ते निर्माण केल्याशिवाय त्यांची कधी सत्ता आली नाही। एवढे वर्ष महाराष्ट्रामध्ये राजकारण करतात, 100 वर आमदार निवडून आले आहेत आणि एक देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये राहणारा 122 आमदार 2014 आले, 2021 ला 105 आमदार आले, 9 अपक्षांनी पाठिंबा दिला। या माणसाला टार्गेट करायला लागले बहुजनांनो आणि ओबीसीनो, माझा तुम्हाला हात जोडून सांगलाय, त्या एकाच माणसाला ही संधी का टार्गेट करताय, तुम्ही जरा नीट समजून घ्या। तुमचं कवच कुठं गोरगरिबांचं हे देवेंद्र फडणवीस आहे, सगळ्या गोरगरिबांनी त्यांच्या बाजूला उभं राहायला पाहिजे। हे वाजलेले बसला घरात बसवायची ताकद एकट्याच आहे, मुरली गेले पवार, दुसरं काही नाही। देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचा मान रेटलेला नाही, शरद पवारांचं त्यांनी काही उचलून पैसे घेतलेले बुडवलेले नाही, त्यांच्या बाजूला कुठं त्यांची जनावरं त्यांच्या मध्ये गेली म्हणून भांडण लागलेलं नाही। नाकाळावरती काय तर साखर देवेंद्र फडणवीसांनी त्यांची उधार घ्यायच्या म्हणून भांडण लागले, अशा प्रकार नाही। पवारांचं दुर्गुण एक आहे की देवेंद्र फडणवीस नावाचा एक माणूस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आला आणि पवारच्या दुकानाला मोठं कुलूप लावून टाकलं, हे त्यांचं सगळ्यात मोठं दुर्गुण आहे। देवेंद्र फडणवीस नावाचा महाराष्ट्रामध्ये माणूस आला आणि सगळ्या छोट्या छोट्या समाजाला, गरीब मराठ्यांपासून सगळ्या लोकांना न्याय द्यायला लागला, हे त्यांचं दुःख आहे। देवेंद्र फडणवीस आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पहिले ओबीसीचं मंत्रालय स्थापन केलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।